हर हर महादेव. दुपार झाली तसं आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो. गरम गरम चहा पिऊन आम्ही थेट नर्मदा नदीच्या घाटावर गेलो. आज तसं आम्हाला ओंकारेश्वरचं दर्शन न घेता नर्मदा घाटावरची गंगा आरती बघायची होती, म्हणून आम्ही इव्हिनिंग घाटावरच स्पेंड केली. नर्मदा नदीला दिवा अर्पण करून दर्शन घेतलं. तोपर्यंत 7 वाजले आणि आरतीही सुरू झाली. उज्जैनप्रमाणे ओंकारेश्वरची आरती तितक्याच जल्लोषात झाली बरं का. घाटावर घालवलेला प्रत्येक क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय होता. इंदोर टू ओंकारेश्वर असा हा सुंदर दिवस देखील जेवण करून संपला. सकाळी उठून दर्शन घ्यायचं असं ठरलं, पण अचानकच माझी तब्येत इतकी खराब झाली की मी दिवसभर झोपूनच होते. इव्हिनिंग झाली तसं कुठे मला बेटर फील झालं. मग आम्ही संगम पॉईंटपर्यंत मस्त बोट राईड केली आणि त्याच बोटने आम्हाला ओंकारेश्वर टेम्पलकडे सोडलं. मग आम्ही ओंकारेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पुन्हा पिझ्झा कॉफी पिऊन ओंकारेश्वरचा हा दुसरा दिवस देखील संपला. सकाळी उठून ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला म्हणजेच ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंग